नमस्कार, आपल्या YouTube चॅनलवर आपले स्वागत आहे। या चॅनलवरील व्हिडिओजला आपल्याकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे, त्यामुळे आपण असेच नवनवीन माहितीचे व्हिडिओ येथे अपलोड करत राहणार आहोत। आज आपण अत्यंत महत्त्वपूर्ण योजनेची माहिती पाहणार आहोत। या योजनेचे नाव आहे गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजना। शेतकऱ्यांसाठी आणि शेतकऱ्यांच्या परिवारासाठी हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वपूर्ण आहे, त्यामुळे हा व्हिडिओ नक्की पहा। गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजना। जर शेतकरी शेतात किंवा कोणत्याही शेतीशी संबंधित कार्यात काम करताना अपघात झाला आणि मृत्यू झाला, तर त्यांच्या कुटुंबाला 2 लाख रुपये मिळतील। अपघातामुळे स्थायी अपंगत्व झाल्यास कुटुंबाला गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजनेत 1 लाख रुपये मिळतील। या योजनेचा उद्देश अपघाताच्या बाबतीत शेतकऱ्यांना वैद्यकीय उपचार आणि विमा संरक्षणासाठी आर्थिक सहाय्य प्रदान करणे आहे। या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना आता आपल्या नावावर जमीन असणे आवश्यक नाही। गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा अनुदान योजनेत जखमी शेतकरी किंवा त्यांच्या कुटुंबाला खालील लाभ प्रदान केले जातात। 1. अपघाती मृत्यूच्या बाबतीत 2 लाख रुपये। 2. दोन्ही डोळे, दोन्ही हात, दोन्ही पाय किंवा एक डोळा आणि एक हात पाय गमावल्यास 2 लाख रुपये। 3. एक डोळा, एक हात किंवा एक पाय गमावल्यास 1 लाख रुपये। 4. वैद्यकीय खर्च, अंत्यसंस्कार खर्च आणि शिक्षण खर्च यासारखे इतर लाभही योजनेत समाविष्ट आहेत। लाभार्थी: या योजनेत शेतकरी आणि त्यांच्या कुटुंबातील एक सदस्य, जसे की पालक, पत्नी, मुलगा किंवा अविवाहित मुलगी, लाभ घेऊ शकतात। या योजनेतून 10 ते 75 वर्षांचे 2 व्यक्ती लाभ घेऊ शकतात। व्याप्त अपघातांची कारणे: विजेच्या चापामुळे मृत्यू, विजेच्या धक्क्याने मृत्यू, पाण्यात बुडून मृत्यू, नदी किंवा पावसामुळे पुरपाण्याने वाहून नेले जाणे, सर्पदंश, उंचीवरून पडणे, कीटकनाशके किंवा इतर कारणामुळे विषबाधा, वाघ आणि इतर अप्राकृतिक अपघातांमुळे मृत्यू किंवा जखम। अपवाद: योजना आच्छादन करत नाही। आत्महत्या किंवा आत्महत्याचा प्रयत्न, विमा कालावधीपूर्वीचे अपंगत्व, ड्रग्स वापरामुळे झालेले अपघात, स्वयंभू जखमी, इतर नैसर्गिक अपघात। दावा दाखल करण्याची मुदत: अपघात दाव्याचा अर्ज विमा कालावधीत किंवा विमा कालावधी संपल्यानंतर 30 दिवसांच्या आत विमा कंपनीकडे सादर केला जाऊ शकतो। पात्रता निकष: अर्जदार महाराष्ट्राचा रहिवासी असणे आवश्यक आहे। अर्जदाराची वय 10 ते 75 वर्षांच्या दरम्यान असणे आवश्यक आहे। आवश्यक कागदोपत्रे: आधार कार्ड, पॅन कार्ड, रेशन कार्ड, वैद्यकीय बिल, जमीन मालकीचा कागद 7/12 अर्क, शेतकरी प्रमाणपत्र किंवा ग्रामपंचायत कार्यालयाचे प्रमाणपत्र, जन्म प्रमाणपत्र किंवा शाळा सोडण्याचे प्रमाणपत्र, बँक खाते माहिती, पासबुक किंवा रद्द केलेला चेक, घोषणा फॉर्म, पासपोर्ट आकाराचा फोटो, पोलिसांकडून FIRची प्रती, अपघात अहवाल किंवा पोलीस अहवाल, डॉक्टरांचा मृतदेह परीक्षण अहवाल, मृत्यू प्रमाणपत्र, सक्षम अधिकाऱ्यांचे अपंगत्व प्रमाणपत्र, कृषी अधिकाऱ्यांचा पत्र, वैद्यकीय उपचार कागदोपत्रे, डॉक्टरांचा डिस्चार्ज कार्ड। दाव्यासाठी अर्ज कसा करायचा? अपघाताच्या बाबतीत जखमी शेतकरी किंवा त्यांचे कायदेशीर वारसदार 30 दिवसांच्या आत सर्व आवश्यक कागदोपत्रांचा दावा फॉर्म तालुका कृषी अधिकाऱ्यांकडे सादर करणे आवश्यक आहे। या योजनेत शेतकऱ्यांना कोणतेही विमा प्रीमियम भरण्याची आवश्यकता नाही, कारण महाराष्ट्र सरकार ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीला प्रीमियम देते। या योजनेत शेतकऱ्याच्या कुटुंबाला प्रदान केलेले आर्थिक सहाय्य DBT डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर द्वारे त्यांच्या बँक खात्यात थेट जमा केले जाते। अत्यंत महत्त्वपूर्ण गोष्ट: या योजनेचे नियम आणि अटी यामध्ये वेळोवेळी बदल होण्याची शक्यता असू शकते, त्यामुळे योजनेच्या अचूक माहितीसाठी अधिकृत पोर्टलला किंवा आपल्या क्षेत्रातील तालुका कृषी अधिकारी कार्यालयात संपर्क साधावा। व्हिडिओच्या खाली दिलेल्या लिंकला उघडून योजनेची संपूर्ण माहिती पाहू शकता, ज्यामध्ये तुम्हाला योजनेविषयी नवनवीन बदल आणि इतर सर्व मुद्दे वाचण्यास भेटतील। धन्यवाद।